मीरा, तू केव्हा आली सगळं? आले मगाशीच. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू व्हेरी मच. सांगितलंस तू नमिताला? नाही अजून. अगं डॉक्टर राव म्हणाले ना की स्टेबल झाली कंडिशन की मग सांगा. पण कधी एकदा तिला सांगतोय असं झालंय. तू असं कर, उद्या सकाळी सगळे एकत्र असताना तू नमिताला ही बातमी सांग. म्हणजे तिला हा आनंद धक्का जरा सहन करता येईल. थांबशील ना थोडा वेळ? खरं सांगू मीरा, इतकी वर्ष धीराने थांबलो, पण आता मात्र काही तास थांबणं सुद्धा अवघड झालंय का. ओके, पण उद्या सकाळी मात्र उठल्या उठल्या मी लगेच. हो हो हो, 2 मुलांचा बाप होणार आहेस तू आता. हॅव सम पेशन्स. अगं मी अश्विनीबद्दल आय अंडरस्टँड दादा. काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित. आले हा मी. हा मिता, काय होतंय ग? मला नक्की काय झालंय? डॉक्टर पण काही सांगत नाही. काय होतंय मला? मी अगं तुला ना काहीही झालेलं नाही. म्हणजे अगं धावपळ, दगदग, आणि तू काही खाल्लं नव्हतंस ना, म्हणून तुला थोडीशी चक्कर आली. आणि खूप थकली होतीस ना तू, म्हणून ग्लानी आली, बस. मग तू एवढा खुश काय आहेस? मी सहज. सांग ना शुभंकर, काय झालंय? हाय किटी. हाय समीर, कसा आहेस रे? वाईट आहे का मी? वाईट अवस्थेत आहे. कमा ना समीर, आता माझी फिरकी नको घेऊस तू. फिरकी नाही का? खरं सांगतोय मी. किटी, मी खचलोय. आशू नाही आहे ना माझ्या बरोबर. हो. ओ माय गॉड. इट्स ऑल राईट समीर. अरे आता तुझा कोर्स कंप्लीट व्हायला काही महिनेच राहिलेत ना. येशीलच की परत, तेव्हा भेटेल आशू तुला. आय डोंट नो. समीर, आशू आजकाल कोणालाच भेटत नाही असं ऐकलंय मी. काय माहिती मला तरी भेटेल की नाही. समीर बघ ना, दादाच्या एवढ्या वाईट कंडिशन मध्ये सुद्धा त्याला भेटायला नाही गेली ती. किटी, मला एक सांगशील? आशू माझ्याशी खोटं तर नाही ना बोलत आहे? नाही रे समीर, ती खरंच खूप बिझी होती. आणि समीर, अरे हां समीर, आणि हे बघ, दादाच्या ऑपरेशनसाठी प्रधानांकडून सगळी पैशाची अरेंजमेंट तिनंच केली ना. मग या सगळ्या बदल्यात निदान तिला असं वाटलं की काम तरी आपण नीट करावं, म्हणून ती. किती मी अडाणी किंवा अशिक्षित नाहीये ग.
असं एवढं काय काम होतं की ती दादाला भेटायला जाऊच नाही शकली? हा? समीर समीर मला सांग, तू असाच भांडत राहणार आहेस का रे? हे बघ, आपल्याला लांबून गोष्टी जशा वाटतात ना, त्या गोष्टी प्रत्यक्षात कशा असतात ना, ते आपल्याला अनुभवावंच लागतं. ते शब्दात नाही सांगता येत. समीर यार, गैरसमज नको करून घेऊया. आशू, अरे तिच्या काही अडचणी असतीलच ना रे. नाही तर तुलाही माहिती आहे आशू अशी आहे का? अरे कायम तिला तुझीच काळजी असते. काळजी घे समीर. हं? मी जरा गडबडीत आहे, तुला नंतर फोन कर. बाबा, हे टेक केअर. बरं का अश्विनी, खूप दिवसांनी, इनफॅक्ट खूप वर्षांनी इतकं निवांत वाटतंय मला. नमिताचं आयुष्य आता रुळावर आहे. वातावरणच बदलून जाईल बघ सगळं. बघच तू, आता उरलेले 2 महिने कसे बघता बघता संपून जातील. वादविवादाचं काही कारणच राहिलं नाही ना ग. दोन लहान बाळं, त्यांचं हसणं, खेळणं आणि रडणं सुद्धा. घर भरून जाईल अगदी. मीरा कशी का नाही आली अजून? काल ऑपरेशन झालेल्या पेशंटला त्या बघायला गेल्यात ना, त्याचं सगळं मार्गी लागल्याशिवाय कदाचित त्या येणार नाहीत. खरंय. तू आई होणार आहेस. का? मीता, तू अशी एकदम निघून का आली सगळं? या असल्या बाबतीत मस्करी केलेली मला अजिबात आवडत नाही, माहिती आहे तुला. हे 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 सहन नाही होत मला, प्लीज. अगं, अशा बाबतीत कोणी मस्करी करेल का मीता? अगं खरंच खरंच तुला बाळ होणार आहे. हे मीता, तुझा अजून विश्वास बसत नाहीये मीता. डोळे उघड. मीता, बघ माझ्याकडे.
खरंच आई होणार आहेस. अशी कुठे आहे? तिच्या रूममध्ये आहे ना? मी तिला भेटून येते. मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे तिच्याशी. आलेच. काय अजब मुलगी आहे ही. साधी नमिताची चौकशी सुद्धा नाही केली. अगं काल सगळं रामायण घडलं तेव्हा इथेच होती ती. चांगली मला धीर देत होती. आणि आज हे मा खरं सांगू का, मी आता कोणाविषयी काही मतच बनवायचं नाही असं ठरवलंय. चेहऱ्यावरून तर नाहीच, पण वागण्यावरूनही नाही. वरवर किती वेगळी दिसतात माणसं, मुखवटे घालून वावरत असतात. आणि त्या मुखवट्यावरून त्यांच्याविषयी काही मत बनवणं खूप चुकीचं ठरू शकतं. ही किटीच बघ ना, किती राग यायचा मला तिच्या वागण्याचा. तिच्या सिगरेट्स, दारू, सतत नाकवर करून बोलणं. पण ती सगळे धोके पत्करले तिने. आपण केलेला अपमान सुद्धा स्वीकारला, पण मैत्रिणीची साथ नाही सोडली कधी. आशूवरच्या प्रत्येक संकटात आशूच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ती. नाही, खरंच खळखळाट करणारं पाणी कधी कधी उथळ नसतं मा. आणि खूप खोल वाटणारं पाणी सुद्धा कधी कधी उथळपणे कधी वाहून जातं ते कळत सुद्धा नाही. मीरा, मी चहा झाला का ते बघून येते. हां. आशू, आशू, किट्या तो अचानक काय झालंय का? बस काय झालंय? आशू, खोटं बोलण्याने खूप कोंडमार होतंय. त्रास होतोय खूप. समीरचा फोन आला होता.
सगळं नीट आहे ना तिथे? आणि प्रॉपर बँगलोरमध्येच आहे ना? हो हो प्रॉपर बँगलोरलाच. अगं लवकर तुझा पत्ता सांग ना. अगं मी बेंगलोर एअरपोर्टवर आहे. बँगलोर एअरपोर्ट. मला दे ना जरा तुझा पत्ता बेंगलोरचा. हॅलो हॅलो समीर. हॅलो. आशू, आवाज ऐकू येत नाहीये. आशू, दादाची तब्येत ठीक आहे ना? दादाची तब्येत ठीक आहे ना? हो हो. कुठे आहेस तू? प्लीज वहिनीला फोन दे. हॅलो. समहाव असं फिलिंग येतंय की आशू माझ्यापासून काहीतरी लपवते. शी इज नॉट कम्फर्टेबल विथ मी. आणि येस, इथं आल्यापासून एकदाही आशूनं स्वतःहून मला फोन केलेला नाहीये. तेवढंच नाही, मी फोन केल्यावर सुद्धा ती कायम टेन्शनमध्येच असायची. प्रेमाचा एक शब्दही नाही. समथिंग इज रॉंग. समथिंग इज रॉंग.